चला तर मंडळी, आज बनवूयात आपण विदर्भ स्पेशल चमचमीत स्ट्रीट फूड कच्ची दाबेली, जी सगळ्यांनाच आवडते आणि खावीशी वाटते। कच्ची दाबेलीचा मसाला हा आपण घरगुती पद्धतीनेच तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपण तव्यामध्ये काळे मिरे 1 चमचा टाकून घेणार आहोत आणि काळे मिरे टाकून झाले की आपण त्यामध्ये 1 चमचा विलायची, 1 चमचा लवंग ही सुद्धा टाकून घेणार आहोत। 2 ते 3 तमालपत्राचे हे तुकडे करून मी त्यामध्ये टाकून घेत आहे। दालचिनीचे तुकडे पण टाकून घेत आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून बडीशेप आणि दगडफूल आणि जाड विलायची ही सुद्धा आपल्याला टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे। 2 ते 3 टेबलस्पून आपण सुकं खोबरं हे भाजून घेणार आहोत आणि लगेच काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये धने, अख्खे धने हे सुद्धा टाकून भाजून घेणार आहोत आणि ते सुद्धा एकत्र काढून घेणार आहोत। तो आपला मसाला थोडा आपण त्यामध्ये शहाजिरं पण टाकून घेणार आहोत आणि त्यामध्येच आपण त्या जिऱ्यामध्येच आपण आपल्या घरचं साधं जिरं हे सुद्धा टाकून ते सुद्धा भाजून घेणार आहोत। जिरं सुद्धा आपल्याला त्याच मसाल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हा सगळा मसाला आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। आपला भाजलेला मसाला थोडा गाढ झाला की आपण तो पॉटमध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं बेडगी मिरची पावडर टाकणार आहोत आणि त्यामध्येच आपण थोडंसं काळं मीठ हे सुद्धा टाकून घेणार आहोत आणि तो मसाला आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। आता मी कुकरला 4 ते 5 आलू हे लावून घेते आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या ह्या करून घेते। साइड बाय साइड आपला मसाला हा सुद्धा मिक्सरला वाटून झाला आहे। आता आपल्याला मसाला शेंगदाणे बनवून घ्यायचे आहे। त्यासाठी मी एका पॅनमध्ये अर्धा पडी तेल टाकून त्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ आणि जो आपण मसाला तयार केला तो मसाला 2 चमचे टाकून आणि भाजलेले शेंगदाणे हे त्यामध्ये टाकून ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि काढून घ्यायचे आहे। आता आपण बटाट्याची चटणी करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये 2 पडी तेल टाकून त्यामध्ये 2 चमचे मसाला, तिखट, हळद, मीठ हे टाकून घेणार आहोत आणि आता आपण ते हलवून थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला हा जळणार नाही। आणि जे बटाटे आपण उकळून घेतले ते बटाटे आपल्याला किसणीने किसून त्यामध्ये टाकायचे आहे। अशा प्रकारे बटाटे मी किसून टाकते, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या पडणार नाही आणि आपल्याला दाबेलीमध्ये भरताना ते इझी होईल। अशा प्रकारे आपला मसाला हा सुद्धा तयार झालेला आहे आणि आता आपल्याला कोथिंबीरीची चटणी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी पॉटमध्ये कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची टाकून आपल्याला मिक्सरला ते बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि ते हलवून घेणार आहोत। आता आपल्याला लसणाची चटणी पण बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी पॅनमध्ये अर्धा तास बेडगी मिरची ही भिजत घातली होती आणि त्यामध्ये लसूण पाकळ्या ह्या आपल्याला थोडं जास्त टाकायचे आहे आणि 1 चमचा भाजलेले शेंगदाणे हे सुद्धा आपल्याला टाकून ते फिरवून घ्यायचं आहे। आता आपली लसणीची चटणी पण ही तयार झालेली आहे। चला तर मंडळी, आता आपला सगळा मसाला तयार झाला आहे, तर आता आपण बनवूया कच्ची दाबेली। त्यासाठी पाव मी हा सुरीने कट करून घेत आहे आणि पाव सुरीने कट करून झाला आहे की आपण ज्या 2 चटण्या बनवल्या त्या चटण्या आधी लावून घ्यायच्या आहे आणि नंतर आपण त्यामध्ये बटाट्याची चटणी टाकून घेणार आहोत। बटाट्याची चटणी टाकून झाली की आपण त्यामध्ये थोडासा वरून कांदा हा टाकून घेणार आहोत। कांदा वरून आणि थोडेसे मसाला शेंगदाणे आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकून आपण तव्यावर थोडंसं बटर लावून तो भाजून घेणार आहोत।